पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा। हा 23वा श्लोक आहे। चालू अध्यायामध्ये आत्तापर्यंत जे झालेला विषय त्या संपूर्ण विषयानंतर आता जो विषय चालू होतो तो वेगळाच आहे आणि महत्त्वाचा आहे। हा विषय चालू करत असतानाच मागच्या शेवटच्या ओव्यामध्ये सांगितलं होतं की जे जे काही सात्विक कर्म आहे त्याला कोणती आडकाठी येऊ नये म्हणून जे काही युक्ती आहे ती युक्ती तुला सांगतो आणि तो विषय आता मांडण्यात येऊ लागला। ओम तत्सत अशा तऱ्हेचं असणारी ही ब्रह्मनाम आणि हे सगळं जर काही असेल तर सच्चिदानंद घन परमात्मा किंवा ब्रह्म यालाच ह्या 3 प्रकारातून नामनिर्देश करत इकडं निर्देश केलेला आहे। आणि हे सगळं कुणी केलं तर वेदाने केलेलं आहे। आणि मग अनादी काळामध्ये सुरुवातीला ब्राह्मणाची निर्मिती झाली, मग वेदाची झाली, यज्ञाची झाली आणि मग ही सृष्टी रचनेचे सगळे जी आहे ती योजना तयार झाली। तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे। हे जे परमात्मा आहे तो कसा आहे तर सनातन अनादि, पण त्याच्याच ठिकाणी निर्माण झालेले हे जगत, त्या जगताची उत्पत्ती आणि त्यानंतरचं त्याचं स्थिरता ही जिथं जाऊन होत असते त्या जगताचं स्थिर होण्याचं जे स्थान आहे त्याला म्हणायचं विश्रामधाम। ते विश्रांतीचं ठिकाण आहे। आता काय आहे की ज्या गोष्टी घडतात त्या घडण्यासाठी आपल्याला जे काही पूर्व काळामध्ये घडलं त्याचं एवढी काही आपल्या ठिकाणी आकलन शक्ती नाही किंवा आपली तेवढी बुद्धी नाही की जाणून घ्यावं। पण आपण एक पाहतो की दिवसभरातलं जे काही कामकाज आपण करतो आणि त्यानंतर विश्रांतीसाठी आपण झोप घेतो। मग ह्या झोपेत काहीच नाही, देहच आठवत नाही तर देहाची बाकीची माझं म्हणून जमा केलेल्या गोष्टी आठवत नाहीत। अशा या झोपेमध्ये जे सुख प्राप्त होतं, जी शांती प्राप्त होती ते कुठं येतं हे परमात्म्याच्या ठिकाणीच आपण विश्रांतीला जातो। पण हे सुख परमात्म्याचं आहे। ज्या शांतीच्या ठिकाणी आपण आलो तो परमात्माचं आहे हे का कळत नाही तर झोप ही अज्ञान आवरणात राहते। पण प्रक्रिया तीच, म्हणजे हे सगळं जे काही होत असतं त्या सगळ्या घटना दररोजच्या आपल्या ह्याच्यामध्ये चाललेल्याच आहेत। आता जसं जागृती आहे आणि स्वप्न आहे त्यांना बाजूला काढल्याशिवाय तर झोप येणार नाही का नाही। तसं जागृतीचा व्यतिरेक त्याला शास्त्रीय परिभाषेत म्हणायचं आणि स्वप्नाचा व्यतिरेक केला की सुषुप्ती। तसं तुमच्या ठिकाणी असलेल्या जागृती आणि मीपणा देहभाव ह्याचा व्यतिरेक केला तरच आपण परमात्म्याकडे जाऊ शकतो। तिथं गेल्यानंतर जे ध्यानकालात शांतता येते ते विश्रामधाम हेच। म्हणजेच परमात्मा हाच काय आहे या सगळ्या जगताचं विश्रांतीचं स्थान आहे। त्याच परमात्म्याचं 3 प्रकारातून नाव आहे। ते तुमच्या आमच्या सोयीसाठी त्याची जी नावं आहेत ते 3 प्रकारात निर्देशित केलेली आहेत किंवा सांगितलेले आहेत। ते कीर अनाम अजाती
परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती, खूण केली ते. वास्तविक परब्रह्माला कुठलं नाव नाही. ते कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या वर्णाचं आहे सांगायला कसली जात नाही. ते आहे ते ब्रह्मच आहे. ब्रह्म म्हणजे बृहत, फार मोठं असणारं ब्रह्म असं असणार आहे. पण त्याच ब्रह्माच्या ठिकाणी जे जगत आपल्याला काय आहे की आहे असं जाणवलं, तेव्हा त्याच्यात जे काही जीव सगळे जन्माला आलेत आणि आपला आपला व्यवहार करतात, त्या जीवाच्या ठिकाणी या ब्रह्माविषयी आपण खरे कोण आहोत याविषयी पूर्ण अज्ञान आहे. म्हणजेच हे सगळे त्या अज्ञानातून ब्रह्माला सोडून बाकीच्या ठिकाणी सगळा व्यवहार करतात. व्यवहार करतात कशा करता? कुणीही तुम्ही आम्ही झालो, जे जे उद्योग करतो ते का करतो? का सगळ्या जमवाजमव करतो? तो सुखासाठीच करतो. म्हणजेच सुखच पाहिजे, पण ते परमात्म्याकडं आहे आणि तिथं जाऊन घ्यावं हेच आम्हाला माहीत नाही. हे अज्ञान. मग तीच अविद्या आम्हाला काय करते तर सतत असं फिरायला लावते. त्याच्या ठिकाणी सुद्धा आमची काय झालेली आहे की किती जन्म मरण फिरत 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 आलो. आता ते तर झालंच, पण आहे ह्या जीवनकालामध्ये सुद्धा सतत सतत काहीतरी चक्र आहेच. कधी थोडंसं सुख वाटतंय तर कधी दुःख वाटतंय तर कधी काही, जसं कधी ऊन कधी ढगाची सावली असं असावं तसं सतत जीवनामध्ये अमुक एक आहे. जसं एखादं काय आहे की सरळ रस्ता असावा, असं सरळ जीवन आमचं कधीच नाही. त्या जीवनात कुठं ना कुठं तरी वळणं आहेत, खाचखळगे आहेत. यामध्ये गुंतलेला जो कोण आहे तर ती अविद्या ही एक त्याची रात्रच आहे, अंधार आहे. त्याला चाचपडतच राहावं लागतं. उद्या काय होणार आहे किंवा केलेल्या कर्माला काय फळ आहे हे कोणालाच माहीत नसतं. उद्या काय हे आपल्याला माहीत नाही, आणि केलं कर्म ते सफल होणार आहे का काय हेही नाही. आशा धरतो की हे कर्म सफल होईल आणि मला एवढं मिळेल, पण ते होईलच असं सांगता येत नाही. म्हणून तो अंधारात आहे. असे जे जीव आहेत यांना परमात्म्याकडे येता यावं म्हणून श्रुतीनं म्हणजे वेदानं अशा एक काही युक्त्या केलेल्या आहेत की तेने करून तुम्ही परमात्म्याकडे याल. म्हणजे काही कसं तिथं जावं तर अशी काही खूण आहे. जसं एक अशा तऱ्हेचा एक अभ्यास असतो की मिलिटरीमध्ये त्या लोकांना कुठंतरी नेऊन सोडायचं अज्ञातवासात, डोळे बांधून की तो कुठून किती प्रवास झाला माहीत नाही, आणि नकाशा हातात द्यायचा. त्या नकाशाच्या आधारात तुम्हाला शोधत शोधत तुमच्या ठिकाणी यावं लागेल. मग त्या नकाशात तुम्हाला मध्ये काय काय लागतं ते सगळे दिलेलं असतं, आणि हा त्या नकाशाद्वारे आपलं काय आहे की त्यात रस्ता नाही, पण ज्या काही खुणा दिल्यात त्या खुणाकडं बघत 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 येतो. तसं वेदाने आम्हाला हे खुणा दिल्यात की तुम्हाला परमात्म्याकडे यायचं असलं तर हे खूण आहे. म्हणून मग खूण केली. मग काय आहे तर ज्याच्याबद्दल आता सांगायचं आहे तेच नाम ही खूण आपल्या हातात दिलेली आहे. उपजलिया बाळकासी, नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. आता उदाहरण दिलं आहे की जे बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या ठिकाणी काहीच नाही. आपण सुद्धा त्या बाळाचं नाव ठेवायला जर काही कालावधी घालवला, 4 महिने 2 महिने वर्ष, तर ये बाळा नुसतं आपलं हे सहज म्हणतो. नेमकं त्याला काय नाव ठेवलं हे नाहीच. मग त्याला काय आहे, नाव ठेवल्यानंतर त्या नावाचं त्याला असं उमजतं की हे माझं नाव आहे. नावच का ठेवायचं? ठेवलंच नसतं तर व्यवहार झालेच नसते ना. सगळी बाळं सारखी मग हा अमुक आहे, हा अमुक आहे, हा अमुक आहे, हे कशावरून? जरी त्यांचे जे काय आहे देहबोली, चेहरे हे जरी वेगळे असले तरी व्यवहार होण्याकरता नावाची गरज आहे. म्हणून त्याला नाव ठेवलं जातं आणि मग तो त्या नावानिशी ओ द्यायला तयार असतो. मग ते नाव घेतलं की ते ओ म्हणतो. हे जसं आहे तसं जसं हा बाळ जन्माला आल्याला नाव नव्हतं, नाव ठेवलं, तसं परब्रह्माला काही नाव नाही, पण श्रुतीने नाव ठेवलं आणि त्यामुळं आपल्याला हाक मारायला, त्याला बोलवायला सोपं झालं.
कष्टले संसारशिने जे देवो येती गाऱ्हाणे तया ओ दे नावे जेणे तो संकेतू हा. आता त्याच्यात काय आहे की दोन गोष्टीत संसाराचं कष्ट सगळ्याच जीवाला आहे. आपण काय आहे, घर आहे, त्यात घरामध्ये वस्तू गोळा करतो, काहीतरी अजून करतो, म्हणजे हे सगळं माझं आहे, ह्या माझ्यामध्ये संसार आहे. इतर जीवाला काय, जे सामान्य पशु पक्षी आहेत त्यांनाही घरटे, त्यांनाही पिल्लं आहेत, त्या घरट्याची डागडुजी करायची, पिल्लं सांभाळायची, हे त्यांचा संसार आहेच. म्हणजे सगळेच त्यात गुंतलेत. फक्त यातलं जी काही मनुष्य जीव आहे यालाच ह्या कष्टलेल्या संसारात कोणाला तरी हाक मारावी म्हणजे कष्ट कमी होईल हे कळतं, इतर पशूंना नाही. पण सगळ्याच मनुष्याला कळतं का? सगळ्याला कळत नाही. एकाला विचारलं की बाबा इतके कष्ट करतो, तुला काही ह्यातनं मुक्त व्हावं, हे कष्ट कमी व्हावं, देवाकडं जावं, असं काही वाटतं का नाही? तो म्हटला असंच असतं, सगळेच असं करतात, आपणही असं करायचं, करून करून कष्ट झालं तर झालं, त्यातच जायचं. म्हणजे त्याच्याजवळ ह्यातनं सुटावं हे कळत असलं तरी काय करावं हे कळत नाही. तो आहे तेच ठीक म्हणून राहतो. ते दुःखच आहे, ते कष्ट आहेत, त्या संसाराचा शीन आहे, पण ते भोगायचंच आहे. पण दुसरा असा विचार करतो की याला काय उपाय असेल का, कसं निघावं या कष्टातून, कसं हे शीन आपले दूर होईल, असा जो विचार करत असतो त्याच्यासाठी काहीतरी गरजेची गोष्ट आहे. म्हणून मग तिथं काय करावं, तर तिथं तो जर विचारत आला की काय करू काय करू, तर जसं त्यातले जाणकार आहेत त्याला सांगतात की हा उपाय आहे, तसं श्रुतीने ती सोय करून ठेवली. मग काय केलं की हे एक नाव आहे, हे संकेत आहे, हे जे नाव आहे हे नाव याचं आहे. मग त्यासाठी काय केलं की संकेत म्हणजे खूणच तुमच्या हातात दिली की हे नाव घेतलं असता परब्रह्माकडं, म्हणजे सुखाकडं तुम्हाला जाता येईल, तेव्हा हे नाव उच्चारित करा. अशा तऱ्हेनं जे जे काही जीव आहेत, मनुष्य जीव आहेत, जे संसारातल्या कष्टानं त्रासले, म्हणजे यातनं बाहेर निघावं असं जेव्हा विचार करत असतील तेव्हा उपायासाठी त्यांना काय द्यावं, मग हे दिलं. आता काय आहे की तो त्या ठिकाणी जाण्याकरता त्याला ही एक काय झाली की हातामध्ये काहीतरी खून सापडली किंवा त्यामुळं त्याच्या ठिकाणी एक मार्गदर्शन झालं. ब्रह्माचा आबोला फिटावा, अद्वैत्वत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे. आता असंच आहे की जसं वरती सगळ्यात आपण पाहिलं की अविद्या वर्गाची राती, म्हणजे जो या अविद्येच्या अंधारात गुंतलेला आहे अशा जीवाचं ब्रह्माचा कधी संबंधच नव्हता. वास्तविक त्या परमात्म्याचा ना आपला संबंध कधीच तुटलेला नाही, नित्य संबंध ह्या, पण याचा आपला संबंध हेच आम्हाला भान नाही. आणि ब्रह्म म्हणून काय असेल तर ते नाहीच असं आमच्या ठिकाणी असत्व भाव आहे. या परब्रह्माशी कोणी जात नाही, मग ब्रह्माला काय कोणी येतच नाही तर ब्रह्म कोणाशी बोलल? ब्रह्माचं स्थिर आहे, त्यालाही काही नाही, वास्तविक त्याला काही करायचंच नाही, पण त्याला कोणी हाकच मारत नाही तो ओ कशाला म्हणेल? ज्याला हाक मारली त्याने ओ म्हणावं, ज्याला हाक मारली नाही तो जसं शांत निवांत राहतो तसं ब्रह्म निवांत आहे. पण त्या ब्रह्माचं जे निवांत राहणं, न बोलणं हे निघावं म्हणून ब्रह्माचा आबोला फिटावा. हे न बोलणारं ब्रह्म काहीतरी बोलायला बाहेर यावं आणि त्याचं जे काही असणारं अद्वैत हे स्वरूप आहे, त्या अद्वैत स्वरूपाशी त्यांनी काय करावं, एकरूप व्हावं. कारण अद्वैत हेच खरं आपलं घर आहे. आपण मीपणानं द्वैतात आलो, मीपणानं सोडून दिलं तर आपली जी काही आहे ती अद्वैताचीच जागा आहे आणि अद्वैतात आपण जाऊ शकतो. जसं हरिपाठाने सांगितलं का नाही, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. हे अद्वैताचं जे कौशल्य आहे, कुसरी कौशल्य, असा कुणीतरी एखादा जाणतो की कसं जावं. मग त्यांनी जर असं एक नाम घेतलं तर हे द्वैत दूर निघाल, कारण नव्हतंच.
पण ज्याचं आमचं द्वैत झालं आहे त्याला हाक मारण्याकरताही एक नाम आहे. त्याकरता हे जे काही तयार झालं यालाच मंत्र असं नाव आहे. परमात्म्याला हाक मारण्याकरता जे नाम आपल्याला दिले ते मंत्र आहे. मग जसं रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल, श्री गुरु, हे सगळी हे मंत्र आहेत. हे नुसती नावं नाहीत, हे मंत्र आहेत. कारण ज्या मंत्रानं परब्रह्मापर्यंत जाता येतं. अर्थात काय आहे की झोपलेला मनुष्य आहे आणि त्याच्या नावाने हाक मारलं तर तो उठतो का नाही, तसं परब्रह्माचं नाव घेतल्यानंतर हा पण योगनिद्रेतनं उठतो आणि त्या जसं हेही अज्ञानाच्या आत जातं आणि त्याला ओ म्हणायला भाग पाडतं, तसं आपलं अविद्येच्याही पलीकडे जाऊन परब्रह्मापर्यंत जाता येतं. मग हा हाक मारतो परब्रह्मही ओ देईल, अशी एक त्या ठिकाणी मांडणी केली. ऐसा मंत्रू देखिला कणवा, असा कोणता मंत्र आहे हे परब्रह्माच्या साठी जाण्याकरता वेदाला कणव आली, वेदाच्या ठिकाणी करुणा निर्माण झाली. आणि मग काय केलं की वेदाने ह्यांच्या आपली सोय करून दिली. म्हणून काय आहे की अहितातनं काढून हिताकडं, अहितापासून काढीती हिता लागी हित देऊनी वाढविती. तेव्हा त्या ठिकाणी माऊलींनी श्रुतीला माऊली म्हटलेलं आहे. मग ही श्रुती माऊली काय करते आम्हाला, तर हा जो काही आहे करुणेनं निर्माण केलेला मंत्र हा हातात देते. किंवा ह्याला घ्या, ह्याचा जप करा, म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. या मंत्रानं तुम्ही हाक मारली की ते परब्रह्म जागं होईल, तुमच्याशी संवाद करेल. मग दाविलेनी जेणे एके, ब्रह्म आळविले कवतिके, मागा असत ठाके पुढा उभे. आता थोडंसं काय आहे, काही थोडंसं विचारही आले त्यात की हे सगळं खरं आहे आणि मंत्र हातात आला, पण एकाएकी नाही. त्यांनी मुद्दाम दाखवले आळविले नि कौतिके, म्हणजे हा मंत्र घेऊन तुम्हाला आळवावं लागेल. कारण का, जसं लहान मुलगा एका हाकेने उठत नाही, काही गाढ झोपणारी माणसंसुद्धा एका हाकेने उठत नाहीत, तसं हे परब्रह्म योग निद्रेतनं सहज बाहेर येत नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या नामाला काय करावं लागतं, आळवावं लागेल. त्याच्यापेक्षा या आळवणे याला आणखी एक असा काय आहे की अर्थ तयार होतो की तुमचं अंतःकरण सद्गदित झालं पाहिजे, तेव्हा परब्रह्माला जाग येईल. तुम्ही ज्या संसारात कष्टला आहात ते कष्ट दूर करण्याकरता जर हेच तुमच्या पुढे यायचं असेल तर तितकी तुमच्या ठिकाणी भावना जागी झाली पाहिजे. आणि तितक्या सद्गदित कंठानं जर हाक मारलं तर परमात्मा काय होतो, लवकर जागा होतो. म्हणून आळवणे हे सद्गदित होणं, त्याच्याकरता अशी हाक मारायला लागला की जे परमात्मा असून, म्हणजे आम्हाला त्याचाच आधार आहे, त्याच आश्रयावर आहे आम्ही, पण ते राहिलं होतं ना मागं. ज्याच्या आश्रयावर आहे ते मागं राहतं ना आपण पुढंच असतो. आता सांगितलं आता मागून पुढे येईल, मग ते तुमच्या पुढे येईल. आता ते सांगतात की मागा असं तर ठाके पुढा उभे, ते पुढे येईल. याचाच अर्थ आम्हाला समजायला लागेल. ते आहे ह्याची आमच्याजवळ जाणीव तयार होईल. त्याच्या संबंधी शास्त्रानं दिलेल्या ज्या ज्या काही गोष्टी त्याचं आम्हाला भान होईल. आणि मग ब्रह्माची नामची ओळख झाली की मग सहजता तयार होईल. परी निगमाचळ शिखरी, उपनिषदार्थ नगरी, आहात जे ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे. आता एवढं मात्र आहे की परमात्मा जो आहे तो ज्ञानाशिवाय कळणार नाही. आपल्याला काय आहे की शास्त्र असं सांगतं की अणु इतकी सुद्धा जागा मोकळी नाही, इतकं ब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे. म्हणजेच आमच्या आतही आहे आणि आमच्या आजूबाजूलाही आहे, ब्रह्म नाही असं ठिकाणच नाही. मग का कळत नाही? इतकं जो तो इतक्या जवळचं आहे तर का कळलं नाही? ब्रह्म आहेच आहे, पण ब्रह्माचं ज्ञान नाही. ब्रह्माचं ज्ञान नाही. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत ती वस्तू जवळ असली तरी काही नाही. म्हणजे आता जसं सांगतात की हे सगळे मंत्र आमच्या रोजच्या बोलीभाषेतच आहेत,
पण आम्हाला हे मंत्रातलं अक्षर हे माहीत नाही. आणि जेवढे जेवढे वनस्पती औषध आहेत ती सगळे आमच्या आजूबाजूला आहेत, पण माहीत नाही हे पानं चालतात, ही मुळी चालते, ह्याचं फूल चालतं, माहीत नाही. हे सगळं जवळच आहे पण माहीत नाही. जर माहीत झालं तर जवळच्याचा उपयोग करून घेऊ ना. तसं हे माहीतच नाही, मग कोण माहीत करून देईल? समजा एखादे साधू संत आहेत ते माहीत करून देत असले तर आमचा विश्वास कसा बसेल? हे सांगतात ते योग्य कशावरून? एक नदी होती, चांगल्या पाण्याची नदी होती, आणि मग या नदीला घाट उतरून पलीकडं जायचं होतं, पलीकडच्या गावाला. मग तिथून एक जण आला, पण तिथं काही आंधळे पांगळे असे बसले होते घाटावर, कोणी काही द्यावं म्हणून. मग त्याला तो आपला सहज मोठ्याने म्हणाला, पलीकडं जायचं आहे पण काय करावं, कसा रस्ता आहे आपल्याला माहीत नाही, ह्या पाण्यातून कसं जाऊ? तो आंधळा म्हणाला, काही नाही, असं सरळ सरळ चाला, पुढे गेले की उजव्या हाताला थोडं वळा, पुन्हा गेले की डाव्या हाताला वळा आणि पुन्हा सरळ जा. त्याने त्याच्याकडं पाहिलं गप्प. तो पांगळा म्हणाला, अहो हे म्हणतोय ते बरोबर आहे, तुम्ही असं सरळ सरळ जावा, इकडं तिकडं तिकडं असं तसं जा. मग एक जण पुन्हा तिकडून चालत आला, त्याला विचारलं, ते म्हणलं काही नाही, असं पुढं गेलं की थोडंसं उजव्या पायाला दगड, डाव्या पायाला दगड लागायला लागले की उजवीकडे वळायचं, पुढं गेलं की थोडंसं खडकासारखं लागायला लागलं की डावीकडे वळायचं. म्हणजे आता ह्या दोघांनी सांगितलं होतं तेच होतं, पण हा तोपर्यंत गेला नाही. त्यांनी सांगितल्यावर ते म्हणले, का हो आम्ही सांगितलं ते काय चुकलं का? चुकलं नाही, तुम्हाला अनुभव नाही. म्हणलं हे अनुभवात ना आला आहे, तुम्ही नुसतं सांगताय, पांगळाय जात नाही ना आंधळाय जात नाही, पण हा जाये करतो ना. मग साधूला अनुभव आहे, आणि तो अनुभव घेण्याकरता साधूने आधार कशाचा घेतला आहे? साधूच्या शब्दावर विश्वास ठेवायला साधूजवळ आधार कोणता आहे? तर निगमाचळ शिखरी, म्हणजे ते संपूर्ण असलेल्या वेदाच्या माथ्यापर्यंत आहेत. वेद जाणलेले आहेत, वेदशास्त्र संपन्न आहेत, आणि उपनिषदार्थ नगरी, आणि जे जे काही उपनिषदांना अध्यात्म सांगितलेले त्या अध्यात्मामध्येच त्यांचा सगळा असेल तो नित्य जीवनकाळ चालला आहे. म्हणजे ज्या नगरीत आपण राहत असतो त्या नगरीत आपलं जीवनकाळ चालतो. उपनिषद ही नगरी त्यांच्या दृष्टीने, कारण त्यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे असेल ते त्यातच आहे. पण त्याला आधार कशाच्या ह्याच्यावर आहे? तर हे जे असणारं वेदशास्त्र आणि त्याचं असे असणारे ते सांगतात. पण त्यांच्या बाजूला जे येतील त्याच्यात त्यांनी आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी आपल्याला सुद्धा इथं जायचं आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ज्ञानी याच्या पंक्तीला बसाल. म्हणजेच काय आहे की त्यांच्याजवळ याल. ते तुकाराम महाराज सांगतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणजे समागमाची गरज आहे. त्यांच्या समागमाला बसलं की पंक्ती झाली. पंगत म्हणजे काय आहे की ते जे अध्यात्म सांगतात ते मिळतं. जेवणाच्या पंक्तीला बसलं म्हणजे वाढपी जे वाढत असतो ते खायला मिळेल, हेच आहे का नाही? तसं हे त्यांच्या पंक्तीला आपण गेलो तर मिळेल. अशी जी काही ब्रह्माची पंगत आहे त्यांच्याजवळ जे जे जातील त्या पंक्तीला जे बसतील त्यांना हे सगळं कळेल. जे तिकडे आलेच नाहीत, ज्या पंक्तीला बसले नाहीत त्यांना कसं काय कळेल? म्हणजे असे जे आहेत पंक्तीला येणारे हे थोडेच आहेत, आणि तेच फक्त काय करतील की या सगळ्या असलेल्या संसार कष्टातून दूर होतील. हेही असो प्रजापती, शक्ती जे सृष्टी करीती, जे ते जया एका आवृत्ती नामाची ये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नाम सांगायचं आहे त्यावरचं चाललेलं निरूपण आहे. नामाचा फायदा कोणी कसा घ्यावा हे झालं आत्तापर्यंत. मग ते नाम काय करतं, कसं आहे, तर त्याचं सांगितलं त्यांनी की आम्ही उगचच नाही तुम्हाला सांगितलं, ते नाम उपयुक्त कसं झालं आहे त्याविषयी सांगतो. की काय झालेलं आहे की हेच नाम कसं उपयुक्त झालं त्याकरता सांगतात की पूर्वी हे सगळं सृष्टी बनवणारा जो कोणी आहे तो सगळी सृष्टी बनवण्याकरता जी शक्ती त्याला पाहिजे होती ती सगळी त्याच्या ठिकाणी निर्माण होण्याकरता कशी करावी हेच कळत नव्हतं ना. सृष्टी करायची कशी
त्याच्याकरता ती त्याच्या ठिकाणी यावी, त्या प्रकारची त्याच्याजवळची कल्पना जागी व्हावी, म्हणून त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर याच नामाची आवृत्ती केली, म्हणजे या नामाचा जप केला. आणि त्यामुळं त्याला ही सृष्टी कशी निर्माण करावी हे कळालं. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा वीरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तेव्हा एकंदरीत हे सृष्टी सगळी निर्माण करण्याच्या सुरुवातीलाच एकटा ब्रह्मदेव, आणि त्या ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची असं जर वाटत होतं, पण ते एकटे असल्यामुळं मुळात असं आहे की एकांत जो असतो तो एकांत सतत असावा असं कोणालाच वाटत नाही. कारण त्याला काय आहे असं सांगतात, ते एखाद्याला जर एकांतातच ठेवलं, कोणीच त्याच्याशी बोलायला नसलं, तर त्याचा तोच मोठ्याने संवाद करत असतो, तोच बोलतो, तोच उत्तर देतो, तोच बोलतो, तोच उत्तर, कारण त्याला राहवत नाही. तसं ब्रह्मदेवाला झालं. त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी एकटाच असल्यामुळं काय करू, कुणाशी बोलू, काय करू, त्यामध्ये असं त्याला नाव दिलं की वेडा झाला. काही बोलायला कुठं कोणी समोर नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी जर काही असेल तर काय करावं हे कळालं नाही. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, म्हणजे त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी एक प्रकारे वेड जसं असावं तसं झालं. असं सांगतात की एरवीसुद्धा मनुष्याला विश्रांतीची, झोपेची गरज आहे, पण ती झोप त्याला मिळालीच नाही. असे कित्येक महिने गेले तरी मनुष्य वेडा होतो. त्याला झोपीची गोळी देऊनच मग त्यातनं दूर करावं लागेल. तसं ब्रह्मदेवाला सतत चिंता पडून पडून त्याच्या ठिकाणी हे निर्माण झालं की आता काय करू. मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टीही करू न शके, तो थोरू केला एके नामे जेणे. मग आता झालं असं, वेडा का म्हणायचं की काही उपाय माहीत असले तरी ते सुचेनात. जे काही त्याला जसा वेडा आहे त्याला काय होतं की काय आपलं काय कळत नाही, मग तो नको त्या गोष्टी उगाच गाठोड्यात बांधतो आणि ते घेऊन येतो. ह्याचा काय उपयोग आहे काय माहीत नाही. तुटकी चप्पल, फाटकी काहीतरी कपडे, काहीतरी पुस्तकं, कुठं काही, हे कशासाठी हे काही कळत नाही, पण काहीतरी जवळ. त्या ब्रह्मदेवाला काही कळेना, पण आता हे सगळं झालं खरं, पण ईश्वर जवळ आहे. ईश्वराला विचारावं, ईश्वराची ओळख करून घ्यावी, मी काय करू म्हणावं, हेही राहिलं. कारण ते वेड आहे ना, ते वेड तेही आठवू देना. त्यामुळं ईश्वर आठवला नाही, मग सृष्टी कशी करावी ते कळेना. आणि हे सगळं त्याच्या ठिकाणी वेडेपणासारखं झालं. आता त्या ठिकाणी काय करावं कळत नाही. तेव्हा त्याच्यातून त्याला दूर काढण्याकरता हेच नाम त्याच्या पुढं दिलेलं आहे. त्या नामाच्या जपानं तो जर काही असेल तर हे सगळं करत करत मग सृष्टी निर्माण करण्याची त्याच्या ठिकाणी जी काही आहे शक्ती ती निर्माण झाली. मग सगळी सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव